हाय, ही आहे मी आणि हे आहे माझं सुंदर असं क्रिसमस ट्री. किती छान वाटलंय ना. पण यासोबत ना एक प्रॉब्लेम होतोय आजकाल. याची खालची जी पानं आहेत ना ती आता जळायला लागली आहे आणि माझ्या अनुभवानुसार आता याला रिपोर्ट करायची गरज आहे. म्हणजे आता खर्च वाढणार. पण मग काय लगेच आयडिया आली, अरे आपल्या घरात पेंटच्या बकेट्स आहेत, पण मला ना असे प्लांटर्स आवडतात आणि ही बकेट काहीशी अशी होती. मग काय लागली कामाला. सँड पेपर घेतला आणि हिला खसा घासून काढला. जी काही माती पेंट किंवा त्या बकेटचा पेंट होता तो सर्व काढला. त्यानंतर माझा ऑइल पेंटचा पिटारा उघडला. सर्वात आधी तर त्यावर मस्त एका लेडीचा चेहरा ड्रॉ केला आणि त्यानुसार मग कलर भरायला सुरुवात केली. सर्वात आधी पूर्ण बकेटला ब्ल्यू कलर दिला ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून. त्यानंतर ओढणीला रेड कलर, पिवळ्या कलरचं ब्लाऊज, आयब्रोज, लिप ही सर्व डिटेलिंग करता खरंच खूप मजा आली. आणि तसंही कलरमध्ये खेळताना मी खूप एन्जॉय करत असते. बरं 3 दिवसाच्या मेहनतीचं हे फळ आहे बरं का. पण एक बाई विदाऊट दागिने काहीतरी विचित्रच वाटते नाही का. मग काय जरा मनावर घेतलं. घरात जे काही तुटके फुटके मनी वगैरे होते सर्व कलेक्ट केले. एक सुई गरम करून आधी तर या बाईचे कान वगैरे टोचले. त्यानंतर तारामध्ये दागिने तयार करून असे तिला घातलेत आणि त्यानंतर मिररचेच तिला चष्मेही लावलेत. आणि आता स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत माझी लेडी पांडेजी माझ्या घरामध्ये तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. बरं चला, अशा प्लास्टिक बकेटपासून तयार माझ्या या सुंदर प्लांटरला तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल हे मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.